गोलंदाजीसाठी आता नवीन गोलंदाज मैदानामध्ये असेल स्वप्नील. स्वप्नीलच्या हातामध्ये मात्र आता चेंडू सोपवला गेलाय आणि जो गोलंदाज थ्रो गोलंदाजी करेल त्या गोलंदाजाला पूर्ण मॅन आता गोलंदाजी करता येणार नाही. डायरेक्ट आता त्याला पुढच्या वर्षी FC करंडक मध्येच गोलंदाजी करावी लागेल. स्वप्नील यावेळेस मात्र गोलंदाजी मार्कवर. प्रशांत यावेळेस मात्र वादळाला वारं मिळत आहे आणि चेंडू देखील जातोय हवाई फायर षटकार. कारण मगाशी पहिल्या चेंडूवरती प्रशांतला शांत केलं होतं या मॅच मध्ये की पहिल्या चेंडूवरती प्रशांत जाळ्यामध्ये अडकला होता. नो बॉलचा इशारा आला. प्रशांतला मिळेल जीवदान. पुढचा चेंडू अगदी आसमानी टोला अगदी आकाशाला गवसणी घालत खेळलेला फटका. चेंडू सीमारेषेच्या बाहेर खेळला गेला. षटकार. हिटचा चेंडू मात्र मैदानाच्या बाहेर खेळला गेला. हिटचा चेंडू मात्र प्रशांतने सुपर हिट केला. पुन्हा एकदा प्रशांत. मनकट विकेट घेण्याचा प्रयत्न. नॉटआउटचा इशारा पंचांनी मात्र केलाय. स्वप्नीलने मात्र प्रयत्न केला मोमेंटम चेंज करण्याचा प्रशांतचा आणि ते प्रशांत पुन्हा एकदा वादळ घोंगवण्यासाठी पुन्हा एकदा मैदानामध्ये. प्रशांत कदमच्या बॅटमधून आलेला ताकदवान फटका. या मॅच मध्ये प्रशांतची बॅट चालणं गरजेचं आहे. आणि जर TS स्पोर्ट्स संघाला सामना जिंकायचा असेल तर प्रशांतला मोठी बॅटिंग करणं गरजेचं असेल. पुन्हा एकदा प्रशांत फुल पॉवरफुल सक्सेसफुल हाय अँड हँडसम षटकार. मॅच मध्ये प्रशांतला जीवदान मिळालं नाही. या मॅच मध्ये जी संधी प्रशांतला मिळाली त्या संधीचं सोनं मात्र करतोय. स्वप्नील वरती चढवलेलं आक्रमण. बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 चेंडू सीमारेषेच्या बाहेर खेळले. षटकार मात्र येत आहेत. पुन्हा एकदा स्वप्नील गोलंदाजी मार्कवर. थोडासा विचारात असेल आता प्रशांतला चेंडू टाकायचा तरी कोणता. 2 चेंडू अगदी शॉर्ट पिच होते. त्या दोन्ही चेंडूवरती मोठे प्रहार आणि 2 षटकार. यावेळेस मात्र हा चेंडू दिशाहीन गोलंदाजी. चेंडू दूर ठेवण्याचा प्रयत्न मात्र होता पण यावेळेस मात्र प्रशांतने ओळखलं चेंडू बाहेर आहे आणि सोडून दिला. व्हाईट बॉल. अतिरिक्त धावेमध्ये वाढ. 14 धावा धावफलकावरती. केवळ या ओव्हरमध्ये आतापर्यंत पाहिलं तर 2च चेंडू झाले आणि 2 चेंडू मध्ये अगदी 14 धावा या धावफलकावरती बनवल्या देखील गेल्या. हो कलात्मक फटका. ताकद के साथ नजाकत. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार. षटकार तर खेळलेच त्यानंतर मात्र चौकार देखील खेळला. आता प्रशांत मला वाटते गोलंदाजच्या मनाशी देखील खेळायला लागलाय कारण अगदी चेंडू जिथे टाकले जातील त्या मेरिट वरती प्रशांत मात्र एक सुंदर बॅटिंग मैदानामध्ये करतोय. हो पुन्हा एकदा चेंडू मात्र हवेत खेळला. क्षेत्ररक्षक. यावेळेस मात्र चांगला स्टॉप. अगदी उसळता चेंडू होता आणि इथे मात्र 2 धावा अगदी क्षेत्ररक्षकाने आपल्या टीम साठी वाचवल्या जरूर. कारण अशा वेळेला काय होतं क्षेत्ररक्षक वाट पाहतो चेंडू येण्याची आणि चेंडू जवळ येत नाही तर टप्पा घेऊन उसळी घेतो आणि डोक्याच्या वरतून निघून जातो. यावेळेस वाट पाहिली नाही. यावेळेस डायरेक्ट चेंडूवरती झडप मारली. चेंडूला थांबवलं. 2 धावा मात्र संघासाठी वाचवल्या देखील गेल्या. चांगली फिल्डिंग इथे मात्र क्षेत्ररक्षकांना पाहायला मिळते. स्वप्नील
पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर 16 धावा या धावफलकावरती आतापर्यंत पूर्ण होत आहेत. हा चेंडू पुन्हा एकदा खराब व्हाईट बॉल अतिरिक्त धावेमध्ये वाढ. धावफलकावरती 17 धावा. एक 21 धावा. 21 धावा धावफलकावरती आतापर्यंत पूर्ण होत आहेत. खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा व्हाईट बॉल प्लस इथे विकेट किपर कडून झालेली चूक. एक धाव देखील पळून पूर्ण होते. दुहेरी धावा मध्ये वाढ होईल. 23 धावा या धावफलकावरती आतापर्यंत पूर्ण होतात. पहिल्याच ओव्हर मध्ये पाहिलं तर अप्पा इलेव्हन संघ थोडासा बॅकफुटला नक्की ढकलला गेलाय आणि चांगली बॅटिंग प्रशांतने मैदानामध्ये केली. आशिष यावेळेस मात्र एक सिंगल धाव, केवळ एक सिंगल धाव आणि सिंगल धावेमध्ये धावफलकावरती वाढ होईल. दुसऱ्या धाव घेण्याचा प्रयत्न प्रशांतने केला पण केवळ एक सिंगल धाव. 24 धावा धावफलकावरती पूर्ण होत आहेत. अजूनही चेंडू मात्र शिल्लक आहे या ओव्हर मधील. एक 24 धावा एक सर्वात मोठं पॅकेज आता दिलं गेलंय. शेवटचा एक चेंडू मात्र स्वप्नीलचा शिल्लक असेल आणि हा चेंडू फुल टॉस लॉंग ऑफ मधून खेळलेला सुंदर फटका. चेंडू सीमारेषेच्या बाहेर षटकार. धावा 30 रन ऑन स्कोरबोर्ड. स्वप्नीलचं पहिलं षटक मात्र फार महागडं ठरलं. अप्पा इलेव्हन संघासाठी पहिल्या षटकामध्ये अगदी खूप साऱ्या धावा इथे खर्च झाल्या. खराब गोलंदाजी नक्कीच पाहायला मिळाली. 30 धावा अगदी पहिल्याच ओव्हर मध्ये जवळपास 30 धावांचं पॅकेज गोलंदाजाला देण्यात आलं. प्रशांतची मात्र सुरेख गोलंदाजी. 30 धावांचं पॅकेज नाही मी तर म्हणेल 30 धावांचा हा दिवाळीचा बोनस दिला गेला. तोही चकली चिवडा लाडू करंजा सर्व स्वीट डिश सह प्रशांतने दिलेली मेजवानी होती. हॅलो. एक ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली 30 रन. गोलंदाजी मार्क करत एक अनुभवी हॅलो. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक फक्त तिथे प्रेक्षक बनून राहील. चेंडू मैदानाच्या बाहेर षटकार. यावेळेस प्रशांत मात्र शांत होता नॉन स्ट्रायकिंग एंडला पण आशिषच्या बॅट मधनं ताकदवान फटका पाहायला मिळाला. पुन्हा एकदा आशिष चेंडू मात्र हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथे पोहोचेल का? फटका फसलाय. चेंडू हवेत. हो झेलबादची संधी होती पण झेल मात्र होऊ शकला नाही. दुहेरी धाव मात्र पूर्ण होत आहेत. तिसऱ्या धावेचा मात्र प्रयत्न नाही. एक चांगली बॅटिंग मैदानामध्ये आता ES स्पोर्ट्स संघाची आपल्याला पाहायला मिळते आणि तिथे मात्र त्यांनी सामना रंगवून टाकलाय. बॅटिंगच्या जोरावरती इथे मात्र सकाळी गोलंदाजी चलती होती. आता फलंदाजाने मात्र बॅट फिरवायला सुरुवात केली. आशिष आणि प्रशांत मात्र सुपर बॅटिंग मैदानामध्ये करतात. पुन्हा एकदा चेंडू मात्र हवेत. आता क्षेत्ररक्षक जेन्युअल संधी असेल. झेल इथे सुटला. चेंडूने माती खाल्ली. सोन्याचा गोळा धरती मातेला अर्पण केलाय. आशिष सारख्या फलंदाजाचा झेल मात्र सुटतोय आणि दुहेरी धावा
इथे मात्र पूर्ण होत आहेत. 2 धावांनी धावफलक पुढे सरकेल. 40 धावा, 65 धावांचं आव्हान आणि दुसऱ्या षटकाची अजून सुरुवातच आहे आणि ते 40 धावा धावफलकावरती. हो प्रशांत, यावेळेस मात्र मिड विकेट मधनं जोरदार फटका. क्षेत्ररक्षक तिथे कोणीच नाही, चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर, चौकार. फटका. हो आशिष साठी टाकलेला चेंडू मात्र शरीर भेदक मारा. रन मात्र इथे नसेल आणि चेंडू मात्र इथे निर्धाव येतोय आणि त्याचबरोबर ओव्हरची समाप्ती. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर संख्या झाली ती 44 चे 18 चेंडू. विजयासाठी 21 धावांची गरज. बारा चेंडूचा खेळ पूर्ण झाला आणि 12 चेंडूमध्ये तब्बल 44 धावा कुठल्या गेल्या. एका बाजूने प्रशांतचं आक्रमण सुरूच होतं, दुसऱ्या बाजूने आशिषने देखील पार्टी जॉईन केली आणि त्याने देखील मोठे धमाके केले. गोलंदाजी मार्कर आता गोलंदाज येत आहेत. शंकर गोलंदाजी मार्कर येत आहे. शंकर क्षीरसागर गोलंदाजी मार्कर. एका अनुभवी गोलंदाजाला आता प्राचारण केले गेले, कारण इथे शोध असेल विकेटचा आणि एकाच दुसरी विकेट आली तर मॅच मध्ये पुन्हा एकदा टर्निंग पॉइंट मिळेल, पण ती विकेट येणार कधी. गोलंदाजी मार्कर शंकरला प्राचारण केले गेले. बघूया ती विकेट मात्र घेतली जाईल का. मॅच जर पाहिली तर दोन्ही संघांसाठी महत्वाची मॅच आहे. जर संघ विजय झाला तर मात्र कन्फर्म तिकीट असेल सेमीफायनलचं. संघ जर पराभूत झाला तर पुढच्या मॅच मधल्या विजेत्याबरोबर त्यांना मॅच मात्र खेळावी लागेल. संधी मात्र असेल, पण या संधीचं सोनं मात्र केलं जाणार का. पण इथे ही मॅच जिंकून पॉइंट टेबल वरती अव्वल स्थानावरती जाण्याची संधी देखील असेल. वरती असेल प्रशांत कदम. यावेळेस मात्र चेंडू शांत डोक्याने फक्त गॅप मध्ये खेळला. चौकार इथे वसूल केला जातोय. प्रशांतची मात्र सुंदर बॅटिंग मैदानात सुरू आहे. तर म्हणेल प्रशांतने पहिला चेंडू हा बॅटने नाही डोक्याने खेळलाय. शांत डोक्याने चेंडूला फक्त दिशा दाखवली आणि 4 धावा वसूल देखील केल्या. एकदम मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, प्रति चेंडू हवा तसा आला नाहीये. एक सिंगल धाव मात्र या ठिकाणी मिळून जाईल. सिंगल धावेने धावफलक मात्र पुढे सरकतोय. 49 धावा. सामना जर पाहिलं तर आता फार सहज झालाय. 16 चेंडू आणि 16 धावांची गरज असेल. हो यावेळेस कव्हर क्षेत्ररक्षकाला चकवा देत चेंडू जातोय सीमा पार, चौकार. दोन चेंडूवरती 2 चौकार इथे खेळले. मगाशी अगदी षटकाराची बाजी करत होता, आता इथे आशिषच्या बॅटमधनं देखील चौकार आला. हो जागा बनवत फटका खेळण्याचा प्रयत्न होता. एसटी रक्षक मात्र थोडेसे सावध थांबा. असे फटके खेळताना अनेक वेळा एसटी रक्षकावरती ती बॅट आदळते, त्यामुळे विकेट किपर थोडीशी काळजी घ्या. येस मात्र थोडीशी डीप थांबतायत. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कर शंकर. चांगला चेंडू शंकरने हाताळला. यावेळेस खुल्या टप्प्यात चेंडू होता. बॅटच्यातली कड केवळ एक सिंगल धाव. एकच सिंगल धावेने धावफलक मात्र पुढे सरकेल. 54 धावा धावफलक आतापर्यंत पूर्ण होतात. 54 रन ऑन स्कोर बोर्ड. शंकर यांची मात्र एक चांगली गोलंदाजी. 2 चौकार जरी या ओव्हर मध्ये गेले असतील तरी देखील
नंतर 2 चेंडूवरती त्यांनी चांगले देखील टाकलेत. यावेळेस प्रशांत हवाई फायर करतोय, चेंडूला भिरकावून दिलाय, ती मारीचे पार. नंतर संघाची धावसंख्या झाली 60 धावा, 60 रन ऑन स्कोर बोर्ड. केवळ आता 5 धावांची गरज असेल. शेवटचे 12 चेंडू आणि विजयासाठी 5 धावांची गरज. केवळ 5 धावा आता फक्त दूर असतील टीएस स्पोर्ट्स विजयापासून. गोलंदाजी मार्कर पुन्हा एकदा राजू, आणि पहिला चेंडू हवेत खेळला, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, टिपला झेल, फलंदाज बाद. यावेळेस पॉइंट मध्ये चेंडू खेळला, एक सिंगल धाव.